नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण ना मोठ्या साईजचा म्हणजे हेवी साईजचा आरीवर्कचा ब्लाउज कट कसा करायचा ते बघणार आहोत। आता जे बेसिक कटिंग असतं ना ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि मी किंवा माझ्या पद्धतीने जर करत असाल तर मी चॅनलवरती भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत। तर मी बेसिक अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरूनच आपण कटिंग करणार। तुम्ही पाहू शकता ब्लाउज किती सुंदर तयार झालेला आहे आणि आरीवर्क सुद्धा मी स्वतःच केलेलं आहे आणि आपण लवकरच आरीवर्कचं चॅनल सुरू करते मी लवकरच। कोणाकोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आरीवर्क येस असं कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की किती जणांना आरीवर्क शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे। सो त्या रिलेटेड आपण चॅनल लवकरच एक सुरू करूया। तर इथे पाहू शकता की मी जो आरीवर्क तयार केलेला ब्लाउज आहे तो साडीतलाच पीस होता, जो रेग्युलर एवढाच पीस सगळ्यांसाठी येतो। तर दोन्ही स्लीव्स, फ्रंट नेक जो राईट साईडचा असतो म्हणजे उजव्या बाजूचा फक्त पुढचा गळा करतो आणि पाठीमागचा हा गळा। सो असा मी हा तयार केलेला आहे। आणि आता आपण जे अस्तरचं कटिंग म्हणजे समजा तुम्ही पेपर पॅटर्न वापरत असाल तर पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही त्याचं अस्तरचं कटिंग करू शकता आणि त्यावरून तुम्ही ब्लाउजचं कटिंग करू शकता। आता आपले पेपर पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत। आता दिवाळीमध्ये थोडेसे जे पार्सल्स होते किंवा बुकिंग्स होत्या त्या मी क्लोज ठेवल्या होत्या, पण आता मी ह्या बुकिंग्स 15 तारखेपासून ओपन केलेल्या आहेत। सो तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा घेऊ शकता। पेपर पॅटर्नसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची, त्या लिंकवर जायचं आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील। तर इथे पहा बॅक पार्ट मी कट केलेला आहे, जो बॅक पार्टचं अस्तर आहे। तर मी बॅक पार्ट ओपन करून घेतलेला आहे नेकवरती आणि तो अशा पद्धतीने इथे मी अंदाज घेतला की बाबा नाही का व्यवस्थित बसतंय का, गळा रुंदी वगैरे हे सगळं प्रॉपरली अंदाज घेतला आणि हा ठेवला आहे। पुन्हा मी हा पार्ट फोल्ड केला आणि फोल्ड केल्यानंतर मी हा आता डबल फोल्ड करून जसं आपण रेग्युलर ब्लाउज कट करतो तसंच करायचं आहे। आता आरीवर्क जे आहे, जे आरीवर्क करतं तुम्ही स्वतः जर आरीवर्क करत असाल तर तुम्हाला फार प्रॉब्लेम येणार नाही, पण तुम्ही दुसऱ्याचं जर आरीवर्क कुणी केलेलं आहे आणि ते आरीवर्क घेऊन तुम्ही जर ब्लाउज स्टिच करणार असाल तर फक्त तेवढासा थोडासा प्रॉब्लेम गळारुंदीमध्ये वगैरे येऊ शकतो। तर तो ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही समोरच्याला विचारू शकता की तुम्ही जेव्हा मेजरमेंट टाकताय ब्लाउजसाठी वर्क करण्यासाठी तर किती टाकलं हे वगैरे तुम्ही विचारू शकता आणि तुम्ही स्वतः करत असाल तर फारसा प्रॉब्लेम येणार नाही, कारण माझ्याकडे आत्तापर्यंत जवळजवळ 250 ते 300 स्टुडंटने क्लास केलेला आहे आरीवर्कचा। ज्यांना बेसिक टू ॲडव्हान्स क्लास करायचा आहे आरीवर्कचा, आपली फी आहे 6000 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला मटेरियल किट आणि रिंग आणि स्टँड हे इन्क्लूड आहे। आणि ज्यांना मटेरियल नसेल घ्यायचं त्यांच्यासाठी 5000 रुपये फी आहे, ज्यामध्ये 45 डेजमध्ये रोज 2 तास तुमचा क्लास होणार आहे। 1 डिसेंबरपासून आपण क्लास सुरू करतोय। सो ज्यांना आत्ता अर्जंट बेसिसवर शिकायचं आहे त्यांनी आपला 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करू शकता, जी 45 दिवसाची आहे आणि रोज ऑनलाईन लाईव्ह 2 तास तुमचा क्लास होणार आहे आणि त्यानंतर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला जवळजवळ 3 वर्षासाठी अवेलेबल राहणार आहेत। आता मी इथे काय केलेलं आहे, बॅक पार्ट पहिला कट केला। आता स्लीव्सचं बघा, बाही आपण 2 बाही असतात, तर ज्या बनवलेल्या आहेत ना 2 मी आरीवर्कच्या त्या समोरासमोर ठेवलेल्या आहेत बघा, म्हणजे काय केलेलं आहे, कट नाही केलेलं आहे, जसं फॅब्रिक आहे जसं आपण रेग्युलर ब्लाऊज शिवण्यासाठी करतो तसंच ठेवलेलं आहे, फक्त व्यवस्थित समोरासमोर डिझाईन येईल असं ठेवलंय। आणि हे जे बाही आपण अस्तरची कट केलेली आहे ती मी त्यावरती ठेवली, दोन बाही आहे तिथे अस्तरच्या पण आणि मेन फॅब्रिकच्या पण 2 निघणार आहेत। आता इथे आपल्याला जॉईन द्यावं लागणार आहे, तो दोन्ही बाजूने द्यायचा, कारण वर्क हे सेंटरपासून नेहमी तयार होतं हेवी साईजमध्ये। आता जवळजवळ ही 44 फुल बसची बाही आहे किंवा मापाचं ब्लाऊज आहे, तर त्यामध्ये तुम्हाला स्लीव्सला खूप सारा प्रॉब्लेम येतो, बऱ्याचदा स्लीव्सलाच प्रॉब्लेम येतो, तर स्लीव्सला आपल्याला जॉईन द्यायला लागणार आहे। सो मी इथे फ्रंट पार्ट पण बघा कशा पद्धतीने ठेवलेला आहे की ज्याचा फ्रंट पार्ट बरोबर नेकप्रमाणे फ्रंट पार्ट येईल अशा पद्धतीने तो ठेवायचा आणि राईट साईडच येईल या पद्धतीने ठेवायचा आहे। आता मी इथे स्लीव्स कट करून घेतले, ज्या 2 तयार होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि हे जुळवून घेतलेले आहेत ते फ्रंट पार्ट कट करायचे आहेत। आता जो बॅक साईडमधून आपला जो पार्ट उरलेला आहे तर तो दोन्ही साईडला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। आता स्टिचिंगच्या पार्टमध्ये तुम्हाला समजेल की सेंटर काढून कशा पद्धतीने आपण तो अटॅच करायचा।
आता इथे फ्रंट पार्ट मी डबल फोल्डच आहे, त्यामुळे फ्रंट पार्ट मी इथे ठेवला आहे आणि जी गळ्याची बाजू आहे तिथे मी योक पट्टी ठेवलेली आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे. शक्यतो कटोरीमध्ये मी अरीवर्कचं ब्लाऊज शिवत नाही. ओके, एक तर पहिली गोष्ट कस्टमर शिलाई कमी देतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला भरपूर असा त्याचा कुटाणा करावा लागतो, म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं कटोरी ब्लाऊजसाठी. सो पहिली गोष्ट, एकतर शिलाई कमी मिळणार आहे आणि त्यात कुटाणा खूप करावा लागणार आहे, अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्यायचीच नाही. जिथे तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे तिथे तुम्हाला शिलाई पण त्याप्रमाणे मिळाली पाहिजे. तेवढा तुमचा वेळ जाणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला शिलाई मिळत असेल तर मी म्हणेल तुम्हाला अवश्य त्यामध्ये तुम्ही स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करा. इथे मी योकपट्टी आणि फ्रंट पार्ट मी कट केलेला आहे. यामध्ये आपण प्रिन्सेस कट पण शिवतो. याआधी मी प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शेअर केलेला आहे आणि म्हणूनच मी आता हे 4 टक्स आहे म्हणून मी हे 4 टक्सचं ब्लाऊज शेअर केलेलं आहे. ज्यांनी प्रिन्सेस कटचं ब्लाऊज बघितलं नसेल त्यांच्यासाठी लिंक मी आय बटनवरती देते, डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा शेवटी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर सुद्धा देते, नक्की पाहू शकता. आता मी इथे आली स्टिचिंगसाठी. सो स्टिचिंगला आल्यानंतर पहिली गोष्ट काय करायची की आपल्याला स्लीव्ज तयार करून घ्यायच्यात. तर स्लीव्ज जे आहेत ते 2 पार्ट आहेत, लेफ्ट आणि राईटचे. तर ते मी पहिल्यांदा कट करून घेतले जिथे फोल्ड होता. आता दोन्ही बाजूला आपल्याला जॉईन द्यायचा आहे. ओके, तर आपल्याला हार्डली 1.5 इंचाचा जॉईंट द्यायचा आहे, खूप द्यावा लागत नाही. तर बघा मी सरळवरती सरळ काठ ठेवून मी चेक करून घेतलं की मला इथे किती एक्स्ट्रा हवं आहे. तर 1.5 इंच तर मी उरलेलं ते कट केलेलं आहे आणि तोच पार्ट आपल्याला पलीकडच्या बाजूला लावायचा आहे. आणि हा जो दुसरा पार्ट तुम्हाला ब्लाऊज बाहीवरती दिसतोय तो आपण त्या बाजूला लावणार आहोत. एक साईड झाली, आता मी घेतली दुसरी साईड. तर दुसरी साईडसाठी मी आता मला कळालं मला 2 पार्ट हवेत तर मी ते 2 पार्ट तयार करून घेणार आहे. जास्त जरी तुमची 44-50 पर्यंत जरी ब्लाऊज असेल तरी आरामात तुम्ही अशा पद्धतीचं जॉईंट देऊन तुम्ही बाही तयार करू शकता. फक्त दोन्ही साईडला जॉईंट द्यावं लागतं कारण आपलं वर्क जे आहे ते सेंटरला वर्क असतं, बाहीच्या नेहमी सेंटरला. भले ते हेवी वर्क असो बेसिक वर्क असो पण ते सेंटरलाच असतं. तर बघा मी दोन्ही साईडला व्यवस्थित असं जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि आता हे अस्तर घेतलेलं आहे. अस्तर बरोबर मध्यावरती ठेवायचं आणि एक भाग पलीकडे पलटी केलेला आहे जो राईट आणि लेफ्ट बरोबर होणार आहे. आता इथे आपल्याला वापरायचा आहे सिंगल दाब. नेहमी अरीवर्कच्या ब्लाऊजसाठी आपल्याला वापरायचा असतो सिंगल दाब. सिंगल दाबशिवाय तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येणार नाही, नाहीतर तुमचे मणी डॅमेज होणार, तुमचं वर्क खराब होणार आणि वर्क निसटणार एखादा मणी तुटला तर. त्यामुळे नेहमी सिंगल दाब वापरायचा. आता मी एक बाही घेतलेली आहे जिचा सेंटर काढून घेतला. सेम वर्क पण मी अगदी इक्वल घेतला आणि त्याचा सुद्धा सेंटर काढला, म्हणजे इकडे तिकडे होणार नाही. आता अस्तरचा आणि मेन वर्कच्या ब्लाऊजचं मी सेंटर टू सेंटर ठेवला, एक पिन लावून घेतली आणि आता आपल्याला बॉटम सरळ भाग जो आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि जशी आपण रेग्युलर अस्तरची बाही स्टिच करतो त्याच पद्धतीने करायचे, काहीही बदल नाही. फक्त सिंगल दाब तुम्ही इथे वापरायचा आहे म्हणजे वर्क डॅमेज होणार नाही. एक टीप टाकून घेतली, त्यानंतर अस्तर बाहेर घेतलेला आहे आणि एक दाब टीप दिली. अस्तरच्या बाजूने सगळं मार्जिन घ्यायचं, त्यानंतर आतमध्ये उलटवायचं आणि परत एक बॉटमला एक टीप टाकायची. ही टीप जर तुम्ही टाकली नाही तर हेवी वर्क असल्यामुळे अस्तरचा भाग हा आतल्या बाजूला खिचला जाणार आहे आणि तुमचं बाहीचं फिनिशिंग बिघडणार आहे. त्यामुळे ही टीप वरून कंपल्सरी देणं हे गरजेचं आहे, हे विसरायचं नाही. सेम आता दुसरी बाही मी घेतलेली आहे, तसंच करते. सेंटर काढला, एक पिन लावली आणि बॉटम कव्हर करून आतमध्ये अस्तर उलटवून घेतलेला आहे. आता अस्तर दोन्हीचे उलटवून घेतल्यानंतर व्यवस्थित टीप दिल्यानंतर एक्स्ट्रा जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून एक्स्ट्राचे फॅब्रिक उरलेलं असणार आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं. अशा दोन्ही बाही आपल्या प्रॉपरली तयार झालेल्या आहेत, लेफ्ट आणि राईट म्हणजे डावी आणि उजवी. त्यानंतर आता घेतला मी फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टसुद्धा व्यवस्थित नॉचेस देऊन घेतले म्हणजे दोन्ही भागाला आपल्याला 4 टक्स कुठे आहेत ते कळेल. गळ्याचा भाग व्यवस्थित गळ्याकडे ठेवून हा मी तयार करून घेतला. आता इथे सुद्धा बघा वर्क केलेला भाग आहे तर तो बरोबर 1/2 इंच मार्जिन कव्हर करून हा गळ्याच्या बरोबरीनं सिंगल दाबने स्टिच करून घेतला मी.
कट करून त्याला नॉचेस दिले आणि तो ओपन करायचा आणि यावरती अस्तरच्या बाजूने दाबटीप द्यायची. त्यानंतर दाबटीप देऊन झाल्यानंतर आतमध्ये अस्तर दुमडवलं की इथे सुद्धा आपल्याला वरून एक टीप द्यायची. सेम तेच आपण बाहीला केलं तसंच. हेवी वर्क असल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा अस्तर बाहेर येऊ शकतं आणि त्याचं फिनिशिंग बिघडू शकतं. त्यामुळे वरून टीप द्यायला बिलकुल विसरायचं नाही. हे थोडंसं कॉम्प्लिकेट जातं नवीन पण एकदा प्रॅक्टिस झाली की ते होतं. आणि आता हा पूर्ण साईडचा भाग मी आहे तो जोडून घेणार आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे बॅक पार्ट. बॅक पार्ट पण तसाच करायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे. वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच जाणार ह्या पद्धतीने, वरती अर्धा इंच वर्क येणार नाही या पद्धतीने प्रयत्न करायचे व्यवस्थित. गळारुंदी तुम्ही किती घेतली, मी इथे 2.5 घेतली होती, मोठी साईज आहे त्यामुळे ते व्यवस्थित चेक करायचं. त्या पद्धतीने मार्किंग थोडंसं नसेल होत तर बघा मॅनेज होत नव्हतं तर मी मध्ये थोडंसं मेन फॅब्रिकला कट दिला जेणेकरून तो थोडासा आपला भाग स्प्रेड होईल आणि त्या पद्धतीने आपण ते मॅनेज करू शकू. आता इथे आपल्याला नॉट पण लावायचे तर मी शोल्डरपासून 3 इंचावर मार्क केलं आणि त्या पद्धतीने मी इथे नॉटसुद्धा दोन्ही बाजूने ठेवून घेतलेले आहेत म्हणजे इनविजिबल आपल्या नॉट रेग्युलर तयार होतील. इथे सुद्धा सिंगल दाब आहे आणि 1/5 इंच मार्जिन कव्हर करून आपल्याला हे व्यवस्थित गोलाकार पद्धतीने टिप टाकून घ्यायची. आता आपण ही पूर्ण गोलाकार पद्धतीने हळूवारपणे ही टिप टाकायची, कारण बऱ्याचदा काय होतं जर तुमचा दाब वर्कवरती आला, वर्क मध्ये आलं किंवा सुई आली तर तो एकतर सुई तुटू शकते किंवा मणी तुटू शकतात. तर ही खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे व्यवस्थित बघा मी गळ्याला आकार देऊन घेतला. आता मी लगेचच इथे बॉटमला पण अर्धा इंच टिप टाकून घेणार आहे. सुरुवातीला तुम्हाला जर हे थोडं अवघड जात असेल तर तुम्ही बॉटमला नंतर कमरपट्टी लावा. हे डायरेक्ट उलटवून घेऊन आता मला अंदाज आलाय त्यामुळे मी डायरेक्ट करते. बॉटमला पण मी नॉचेस दिले. गळाचा जो भाग होता तो मी कट केला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा व्यवस्थित. आणि आता ह्याला गळ्याला नॉचेस देऊन घेणार आणि हे मधला भाग जो आहे तो उलटवून घेणार प्रॉपर. उलटवल्यानंतर बघा इथे पण मी थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढी मी दाब टाकून घेते जेणेकरून हे छान असं उलटवलं जाईल. आणि मधून हा भाग मी व्यवस्थित उलटवून घेतला. आता उलटवल्यानंतर पुन्हा वरून एक टिप द्यायची, जशी आपण बाहीला दिली, जशी आपण पुढच्या गळ्याला दिली तशीच इथे पण वर्कच्या गळ्याच्या बाजूने पूर्ण टिप द्यायची. म्हणजे हे वर्क काय होतं बऱ्याचदा आपण रेग्युलर जे बनवतो ते व्यवस्थित सेट होतं कारण त्याला काही वजन नसतं, पण जेव्हा इथे वरच्या मेन पीसला थोडंसं वजन येतं त्यामुळे अस्तर बऱ्याचदा बाहेर येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला ही वरती टिप देणं खूप गरजेचं असतं. तर झालेला आपला हा गळा. आता मी बॉटमला टिप देणार आहे आणि साईडचा पार्ट जो आहे तो पूर्ण जोडून घेणार आहे. तर साईडचा पार्ट जोडून घेण्या अगोदर मी काय केलं, इथे सिंगल दाब वापरलेला आहे म्हणून शोल्डर पहिले जोडून घेतले दोन्ही फ्रंट आणि बॅकचे. का तर मग आपल्याला पुन्हा एकदा सिंगल दाब जर आपण काढला तर मग पुन्हा तो सारखं काढ घाल करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे मग सिंगल दाब होता म्हणून मी लगेच तिथे शोल्डर पण जोडून घेतले, कारण एक साईडला जे आपण अर्धा इंच सोडलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कुठेही डबल दाबमध्ये वर्क यायला नको म्हणून सेम दुसऱ्या बाजूला पण मी जोडून घेतलं. आणि त्यानंतर बघा साईडचे पार्ट सगळे मी एकसारखे जोडून घेतले. आता सेम फ्रंट पार्ट मी जो तयार केला होता त्याला टक्स वगैरे जे आपण 4 टक्सचे ब्लाउजला जसे देतो तसे आपण 4 टक्सचे व्यवस्थित टक्स टाकून घेतले. त्यानंतर त्याला योकपट्टी जोडून घेतली. त्यानंतर हुक आय पट्टी जोडून घेतली. रेग्युलर ब्लाऊज जर तुम्ही माझे स्टिचिंगचे बघत असाल तर त्याला फिनिशिंग वगैरे कसं द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आणि ते स्टिचिंग कसं करायचं हे मेन काय आपला फोकस होता आजच्या ब्लाऊजमध्ये, अरीवर्कचं ब्लाऊज हेवी साईजचं. सो मी इथे प्रॉपरली हुक आय पट्टी वगैरे सगळं करून घेतलं व्यवस्थित, फ्रंट पार्ट बॅक पार्ट. आता स्लीव्ज अटॅच करायच्या आणि नंतर फिटिंग करायचं. स्लीव्ज अटॅच करण्याच्या अगोदर त्या व्यवस्थित बसतायत का मी तेच चेक केलं. बसतायत. अर्धा इंच मार्जिन कव्हर करून ह्यांना मी टेप टाकून घेतली. आता इथे मी डबल आपला रेग्युलर दाब असतो तो लावला, कारण आता इथे कुठेही मणी येणार नाहीत, कुठेही काही येणार नाही. कारण वर्क करतानाच मी अशा पद्धतीने वर्क केलंय की फिटिंग करताना सुद्धा ते वर्क मध्ये येणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला वर्क करायचं असतं. म्हणजे हेवी ब्रायडल जर ब्लाऊज असेल तरी सुद्धा तिथे सुद्धा हा विचार केला जातो. लवकरच मी एक हेवी ब्रायडलचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ह्याचा पण व्हिडिओ शेअर करणार आहे. लवकरच त्याचं वर्क माझं पूर्ण होतंय. आता बघा मी स्लीव्ज जोडून घेतल्यात. रेग्युलर जसं आपण स्टिचिंग करतो फिटिंग करतो तसंच आधी सरळ बाजू समोरासमोर ठेवलेली आहे
आणि पूर्ण मी एक टीप टाकून घेतली दोन्ही बाजूला. त्यानंतर उलटवून घेतलं, आतमध्ये एक कडेला एकदम कडेला एक सिक्युअर टीप टाकून घ्यायची. आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं मेन फिटिंग. दंडघेराचा चौथा भाग, दंडघेराचा अर्धा भाग, छातीचा चौथा, कमरेचा चौथा, असं हे मार्किंग प्रॉपरली टाकून घ्यायचं. आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंच अजून एक्स्ट्राची टीप. सेम दुसऱ्या बाजूला मी बाही जोडून अशाच पद्धतीने फिटिंग करते. अगदी परफेक्ट सरळ फिटिंग याचं आलेलं आहे. आणि असा सुंदर असा आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. आता तुमच्याकडे फक्त अरीवर्कचं ब्लाऊज स्टिचिंगला आलं तर साधारणतः 500 ते 700 रुपयापर्यंत आपण शिलाई घ्यायची, म्हणजे मी घेते. तर हा अशा प्रकारे आपला ब्लाऊज पूर्ण फिनिशिंगने तयार झाला आहे. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर उलट्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूने ह्याला इस्त्री करून घ्यायची. उलटा करायचा पूर्ण आणि पूर्ण इस्त्री करून घ्यायची. आणि हे आहे फायनल लुक. त्याला मी नॉट लावून घेतलेले आहेत, नॉटला लटकन बनवलेले आहेत. आणि सुंदर असं हे ब्लाऊज आपलं स्टिच करून तयार झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. फ्युचरमध्ये येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओसोबत.